आज आम्ही महाबळेश्वरच्या ट्रिपसाठी निघालेलो आहोत. अचानक प्लॅनिंग ठरलं सगळ्यांचं की रात्री कुठेतरी लेडीज एक ट्रिप स्पेशल अशी काढूया म्हणून. आणि अचानक ठरल्यामुळे की सर्वांच्या सहमतीने महाबळेश्वरची वन डे रिटर्नची ट्रिप करायची हे असं नक्की झालेलं आहे. आणि आत्ता सकाळी पहाटे आम्ही सगळ्याजणी तयार झालेलो आहोत आणि ट्रिपसाठी महाबळेश्वरसाठी निघणार आहोत. तर खूप धमाल येणार आहे आणि सगळ्याजणी खूप एक्साइट आहेत. आमची गाडी आलेली आहे आणि सगळ्याजणी लगबगीने तयार होऊन आम्ही आता चाललेलो आहोत आणि खूप एक्साइट आहोत. आमचा विशीचा लेडीज सगळ्या महाबळेश्वरला फिरायला चाललेला आहे. महाबळेश्वर काय ग भाऊ आनंद सुरू स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्याजणी निघालेलो आहोत आणि काही जणांची लहान मुलं आहेत. तर लहान मुलं सुद्धा सकाळी लवकर उठून टवटवीत तयार झालेली आहेत आणि सगळे खुश आहे. पहिल्यांदा ट्रिप चाललेली लेडीजची, त्यामुळे सगळेजण खूप एक्साइट आहेत. ह्या देशमुख ताई आहेत आणि ह्यांनी ठरवलं की नाही आज उद्याच्या उद्या प्लॅनिंग करायचं. ह्यांच्यामुळे सक्सेस झालेली आहे आजची ट्रिप. आता 5-10 मिनिटात आम्ही वाईत पोचणार आहोत. आम्ही आता वाईमध्ये वाईच्या गणपतीच्या मंदिरासमोर थांबलेलो आहोत. आणि हे वाईचा गणपती हा नवसाला पावतो, नवसाचा गणपती आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आम्ही तिथे आता पोचतोय दर्शन घेण्यासाठी. सकाळचं वातावरण असल्यामुळे एकदम गार हवा आहे आणि आम्ही वेळेच्या आधीच पोचलोय. वातावरण शांत आणि ट्रॅफिक एवढं नसल्यामुळे आम्ही लवकरात लवकर वाईमध्ये पोचलो आणि आता गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. लहान मुलं वगैरे एकदम थंडी आहे पण खूप एक्साइट आहेत. आम्ही इथं वाईच्या मंदिरच्या इथं पोहोचलोय. तर चला दर्शन पाणी उतरलं आली मग म्हटलं. थंडी आहे आणि सकाळी फ्रेश होण्यासाठी इथे मंदिराच्या शेजारी टी स्टॉलवरती सगळ्याजणी चहा घेत आहेत आणि कोवळ्या उन्हाचा आनंद आम्ही घेत आहोत. चहा घेऊन आता नाश्ता म्हणून आम्ही वडापाव खातोय सगळ्याजणी आणि वडापाव खाऊन आता पुढे प्रवासासाठी निघणार आहोत.
खोकल्यापासून आराम मेथॉड नाश्ता करून परत आता डोकेदुखीची हटक ज्यामुळे वाईच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा महाबळेश्वरला निघालेलो आणि आता बसमध्ये आहे तर झिंगाट गाण्यावर डान्स चालू आहे. आम्ही आता महाबळेश्वरमध्ये आहे, मॅप्रो गार्डनमध्ये एंट्री करत आहोत आणि चॉकलेट्स म्हटल्यानंतर मुलं खूप एक्साइट आहेत चॉकलेट घ्यायला आणि आम्हीही मोठेही एक्साइट आहोत वेगवेगळ्या फ्लेवरची चॉकलेट्स वगैरे घ्यायला. इथे मॅप्रोचं जे गार्डन आहे तिथे खूप शांत थंड असं वातावरण आहे आणि झाडं हिरवाई असल्यामुळे छान वाटतंय. मोठे मोठे वृक्ष आहेत आणि झाडांनी सजवलेलं आहे पूर्ण गार्डन. ओपन स्पेसमध्ये असल्यामुळे छान वाटतं शॉपिंग करायला आणि वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला. हिरवाईने नटलेला निसर्ग आहे. एकंदरीत ओपन स्पेस असल्यामुळे छान वाटतं. मॅप्रो गार्डनमध्ये खूप वेगवेगळे फ्लेवर चॉकलेट आईस्क्रीम ज्यूस आणि सर्व पारदर्शकता म्हणजे समोर लपवा छपवी काही नाही, समोरासमोर बनवतात आणि बनवून देतात. त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आहे आणि इथे पाहू शकतो आपण रेस्टॉरंटमधले असल्यासारखंच फील येतं. शेती आहे, स्ट्रॉबेरी लावलेले आहेत पूर्ण. आता कुठेतरी थोडेसे स्ट्रॉबेरी दिसत आहेत पण जास्त स्ट्रॉबेरी लागलेल्या नाहीत. केवढ्या झाल्यात एक एक लाल 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 पडले की थोडं थोडं घेत असते. होय.
वेगवेगळे असते चॉकलेट सगळे होय ज्यूस आहे. वेगवेगळ्या फ्लेवरचे ज्यूस इथे आहेत. इथे थोडेसे फ्लेवर टेस्ट करतोय. ग्रीन ॲपल, केसर अशा प्रकारे खरेदी करून ज्यूस वेगवेगळे चॉकलेट्स आणि सिरप घेऊन आम्ही आता बॅग घेऊन अप्रोच चाललेलो आहोत. सगळ्यांनी शॉपिंग केलेली आहे. आम्ही महाबळेश्वरच्या मध्ये आता पॉइंट बघायला चाललोय. सनसेट पॉइंट, मंकी पॉइंट असे इथे बरेचसे पॉइंट बघण्यासारखे आहेत. तर डोंगरातून वाट काढून गेल्यासारखं आहे. ही रस्ता जो आहे तो डोंगरातून गेल्यासारखा वाटतो. एकदम घनदाट जंगल दोन्हीकडून आणि मधून छोटासा रस्ता आहे. असं फिलिंग येते की आम्ही डोंगरात जातोय किंवा कोकणात जातोय असं फिलिंग येते. आम्ही इथे आता केट पॉइंटला आलेलो आहोत आणि इथे खूप पॉइंट आहेत बघण्यासारखे. तर पहिला पॉइंट आहे केट. तर इथं बघण्यासाठी आम्ही हा पॉइंट आलेलो आहोत आता. आणि आज सुट्टी असल्यामुळे बरेच जण खूप पाहायला आलेले आहेत, प्रेक्षक आहेत. आज खूप गर्दी आहे. फॅमिली सगळं मिळून महाबळेश्वरच्या ट्रिपला आलेले आहेत. पॉइंट एकदम बघण्यासारखा आहे. आम्ही आता दुसरा पॉइंट गोकर्ण महादेवाचं मंदिर इकडे आलेलो आहोत. दुपारची वेळ असल्यामुळं ऊन आहे आणि इकडेही थोडी फार गर्दी दिसते. मंदिर अतिप्राचीन आहे. मार्केट आहे.
वेण्णा, सावित्री, गायत्री या नद्यांचा उगम स्थान आहे. ऑथर पॉइंटला आहे आम्ही आणि पाठीमागचा नजारा पाहता इथे सगळ्यांचं फोटो सेशन चालू आहे. दुपारचे 2 वाजलेत, त्यामुळं पॉइंट पाहून सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत आणि चढता येत नाहीये. सगळ्यांना खूप भुका लागलेल्या आहेत. भूक लागली तुला जेवायला. ह्या माकडानं आमच्या ह्या सोनूचा लॉलीपॉप काढून घेऊन हे माकडानं फस्त केलाय. लहान मुलांच्या हातातले सगळे खाऊ घेऊन हे पसारवत आहेत. इथं बरंच ह्यांची टोळी बसलेली आहे माकडांची. जेवणासाठी आम्ही इथे हॉटेल अन्नपूर्णा आहे. घरगुती जेवणाचा अविस्मरणीय आस्वाद. आलीस जेवायला. तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलेलो आहोत जेवण. आम्ही आता जेवण करून पुढचं पॉईंट बघायला निघालेलो आहोत. जेवणाची वेळ होऊन गेली आणि प्रत्येकाला इतकी भूक लागलेली होती की सगळेजण अक्षरशः थाळीवर तुटून पडले. मला तरी अक्षरशः व्हिडिओ काढायचं सुद्धा आठवण येत नाही. मनसोक्त सगळे जेवले आणि आता परत गाडीत येऊन बसलेलो आहोत. आता आम्ही मार्केटमध्ये सगळ्याजणी आलेलो आहोत आणि प्रत्येकीची शॉपिंग चालू झालेली आहे. कुणी ड्रेस बघतंय, कुणी कसल्या शोकेसच्या वस्तू. आता आम्ही इथं वेण्णा लेक इथं आलेलो आहोत आणि सगळेजण इकडे बोटिंग करत आहेत. आम्ही आता बोटिंग करत आहोत आणि संध्याकाळचे 6 वाजतायत. गार वारा आहे आणि सगळेजण बोटिंग करत आहेत. खूप छान वाटतंय आणि आमचे बोटिंग करणारे जे बोटचे नाविक आहेत ते पण खूप उत्साही आहेत. खूप बोलतायत. ते महाबळेश्वरचे आहेत प्रॉपर. इथं आम्ही स्ट्रॉबेरी खरेदी केली सगळ्यांनी मिळून. स्ट्रॉबेरीचे बॉक्स. आता आम्ही स्ट्रॉबेरी घेऊन हॉर्स रायडिंग आणि बोटिंग करून संध्याकाळ झालेली आहे आणि घरी निघालेलो आहोत. जेवून आता आम्ही घरी पोचलेलो आहोत. अशा तऱ्हेने ट्रिप छान झाली आमची आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि कुणीही न कंटाळता सगळं शॉपिंग केली, फिरले, सगळं काही व्यवस्थित पार पडलं आणि खूप मजा आली. लेडीज स्पेशल ट्रिप होती त्याच्यामुळे नेक्स्ट ट्रिपला जोश आलेला आहे की नेक्स्ट ट्रिप कधी काढणार आहे काय. तर ही ट्रिप छान झाली आणि खूप मजा आली.